झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या 9व्या शिवार फेरीत 2 मार्च रोजी सतीश ठोंबरे यांच्या शेतीची पाहणी करण्यात आली। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या ढेकलवाडी गावच्या या शेतकऱ्याची एकूण 12 एकर शेती असून त्यापैकी 5 एकर द्राक्ष तर 3 एकरावर डाळिंबाची शेती आहे, तर उर्वरित क्षेत्रावर ऊस आणि चारा पिके आहेत। सुरुवातीला रासायनिक शेती करणाऱ्या सतीश यांना त्यांच्या शेतीसाठी रासायनिक खते आणि औषधांसाठी साधारणतः 6 लाख रुपये खर्च करावा लागला। त्याचबरोबर मजुरीसाठी आणखी काही खर्च करावा लागला, त्यामुळे उत्पादन कमी आणि खर्च जादा अशी त्यांची अवस्था झाली होती। या सर्वाला कंटाळून त्यांच्या मित्रांच्या सल्ल्यानुसार 2016च्या ऑगस्टमध्ये त्यांनी पाळेकरांचे शिबिर केले। त्यानंतर त्यांनी रासायनिक शेतीला फाटा देण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सुरुवात देखील केली। नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली तरी मनात असणाऱ्या थोड्याफार शंकांमुळे त्यांनी रासायनिक निविष्ठांचा देखील काही प्रमाणात वापर केला, परंतु त्याचा उलटा परिणाम होऊन अधिकच नुकसान झाले। त्यामुळे त्यांनी मनातल्या शंका पूर्णतः बाजूला सारून पूर्णपणे नैसर्गिक शेती करण्याचा आता चंग बांधला। माझ्याकडे एकूण क्षेत्र आहे 12 एकर। 12 एकरामध्ये माझ्याकडे द्राक्ष आहे 5 एकर, डाळिंब आहे 3 एकर, बाकी इतर ऊस आहे काय आणि जनावरांसाठी काय क्षेत्र आहे बाकीचे। तर यंदा मी ऑगस्टमध्ये झिरो बजेट शेती केली, तिथून सुरुवात केली म्हणजे शिबिर केल्यानंतर सरांचं। अगोदर मी रासायनिक शेतीमध्ये होतो, त्यात आर्थिक अडचणींमुळं पैसे पण कमी पडत होते औषधांना वगैरे खतांना, त्याच्यामुळे शिबिर अटेंड केलं। शिबिर अटेंड केल्यानंतर एक माझा आत्मविश्वास वाढला की 100% आपण हे करू शकतो। मग रिस्पॉन्स मिळत गेला आणि तिथून पुढे सुरुवात केली, ते चांगले अप्रतिम रिझल्ट मिळत गेले। जीवामृत डावणीसाठी वापरले, बुरशीसाठी मी द्राक्षाला ताक वापरलेला आहे आणि कीटकनाशक म्हणून दशपर्णी अर्क वापरले आहे। रिझल्ट टॉप भेटलेत मला, त्याच्यावरच माझा पूर्ण प्लॉट आहे। याच्या पुढेही कंटिन्यू चालूच ठेवणार, कारण यंदा 75% जवळपास मी केलेली आहे नैसर्गिक शेती। पुढच्या वर्षी 100% करणार आहे, कारण तेवढे तसे रिझल्ट मला मिळालेत। दुसरी गोष्ट डाळिंब आहे। डाळिंब माझा आता 25 महिन्याचा आहे, मी दुसरा बहार धरला आहे। सरांच्या म्हणण्यानुसार माझी चूक झालेली आहे, मी 24 महिने पहिला बहार धरायला नको होता, पण कल्पना नव्हती त्याच्यामुळे धरला गेला। पहिल्या वर्षी मी 11 महिन्यात धरून पावणे 7 टन माल काढला 700 झाडामध्ये, आणि आता दुसरं भर धरला आहे 25 महिन्यानंतर। तर आताही चांगलं सेटिंग झालेलं आहे, बऱ्यापैकी 100-150 फळ आहेत झाडावरती पर झाड। आणि आता ऊस आहे 5.5 फुटी, 265 व्हरायटी आहे त्याची। त्याला जीवामृत मी खालून साधारण 15 दिवसाला देतो। हे साधारण तिसरं पीक आहे माझं 265चं, तर साधारण 15 दिवसातून 400 लिटर देतोय मी 2 एकराला। तर अप्रतिम रिझल्ट वाटले। स्प्रे बी माझे 3 झालेत आतापर्यंत वरून, तर रिझल्ट टॉप आहेत। काळुकी चांगले आहे ऊसाला। हराळी आहे, हराळीमधले रिझल्ट जरा टॉप वाटत आहेत, कारण तिथं ओलावा जास्ती राहतोय हराळीमुळे टिकून, त्याच्यामुळं गारवा राहिल्यामुळं ऊस चांगला तेजदार वाटतोय आणि पानं पण मोठी आहेत त्याची। हराळी ठेवत होता का नाही? पूर्वी नव्हतो ठेवत, खुरपून काढायचो। आता न काही करता पण टॉप रिझल्ट वाटत आहेत। पूर्ण रानात हराळी असेल तर अतिउत्तम आहे, कारण ही हराळीची जमीन तर सांगते आता। सतीश ठोंबरे यांच्या पिकांची पाहणी केल्यानंतर पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी सतीश यांना त्यांच्या कोणकोणत्या बाबतीत कशा स्वरूपाच्या चुका झाल्या आणि त्या कशा सुधारायच्या याची माहिती दिली। त्याचप्रमाणे डाळिंब, द्राक्ष, गहू तसेच ऊस पिकाबाबत उपयुक्त माहिती दिली। पानं असं पान घ्यायचं हातात आणि असं चोळायचं, आणि चोळल्यानंतर ते जर पुन्हा आपलं आकार घेत असेल तर समजा तो नैसर्गिक आहे, आणि ते जर शिरा तुटल्या म्हणजे तपासण्याची आवश्यकता। आमचं आव्हान आहे की आम्हाला कुठेही तपासा, लाय डिटेक्टरच्या समोर न्या, ते खोटं ठरवणार नाही। घड अगदी सारखे आहे ना, थोडे कमी जास्त होतात, अगदी सारखे आहे। पानं कमी आहे, घड जास्त। तुम्ही 100% खाली केलं तर वर फवारणी सुद्धा नको, एवढी धमा फक्त जीवामृताची फवारणी पाहिजे। काय मिक्सचर तुम्हाला आधीच टोकून द्यायचं। 1 किलो मटकी म्हणजे प्रमाण मानतो मी, तुम्ही 10 किलो घ्या 50 किलो घ्या, तो भाग वेगळा। इंटरनल जे आपसातलं प्रमाण आहे ते सांगतो। 1 किलो मटकी, 4 किलो चवळी, 3 किलो वाटा आपलं है वाल, झुडपी वाल, वरी म्हणजे भगर, 1 किलो नाचणी,
जमिनीवर फेकून द्यायचं आणि ते दताळ असते छोटं ते उकरीचं त्याने मातीत मिसळून द्यायचं, बस वाट पाहायची. पाऊस आला की सगळं कसं ते दाट निघून येते, खूप दाट निघून येते. डाळिंब लावल्यानंतर 24 महिने काहीही घेऊ नका. जर फुलं आली तर तोडून टाका, कारण 24 महिन्यापर्यंत त्याचं बालपण असतं. 24 महिन्यापर्यंत जर तुम्ही उत्पादन घेतलं आतमध्ये तर त्याची प्रतिकारशक्ती नसते आणि मग मर येतो. 50% झाडं मेलेच पाहिजे असं घडलेलं आहे. ही पंढरपूरच्या रोकड्याची बाग हवेत तरंगत होतं आणि मी तिकडे सातारा जिल्ह्यात जाताना त्याची बाग बघितली आणि 14 महिन्यातली बाग म्हटलं नक्कीच लिहून घ्या की 40-50% झाडं हे मरणार आहे. आणि तसंच झालं. 40% जागा पूर्ण मेलं. मर येतोच आणि म्हणून लोभाला बळी पडू नका. आणि गुणधर्म समान असतात, एकाच आकाराची लोंबी असते. पण निरीक्षण केल्यानंतर आपल्याला दिसते काही झाडं उंच आहे पाकिस्तानी, काही झाडं ठेंगणी आहे चिनी. हे मिलावट आहे, भेसळ आहे. मुख्य जाती म्हणजे दुसऱ्या जातीची भेसळ. ही भेसळ ताबडतोब काढून टाकली पाहिजे. ही भेसळ जर काढली नाही तर भेसळ पुढं वाढत जाते आणि भेसळ प्रतिबंधक कायद्याच्या खाली 10 वर्षाची सजा सुद्धा. पानाचा आकार कसा आहे? इथं फक्त माती आहे ना, माती आहे. आता हे पान पहा, याच्यापेक्षा किती आहे? दुप्पट आहे. इथं हराई आहे. तुम्ही ज्याला ओसामा बिन लादेन म्हणता बघा, गच्च हराई आहे. हे इकडे बघा, निवड हराई नाही, काँग्रेस सुद्धा आहे. म्हणजे हराई डोक्यातलं भूत काढून. आता हा आधीचा आहे. तुम्ही जिथं बसले नरम आहे, कारण तिथं काय आच्छादन आहे ना, आच्छादन आहे. दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करून देखील हाती काहीच लागत नसल्याने निराश झालेला सतीश ठोंबरे यांना झिरो बजेट शेतीने नवी दिशा दाखवली आहे. त्याचा त्यांना चांगलाच फायदा होत असून परिसरातील शेतकऱ्यांनी देखील रासायनिक शेतीच्या मागे न धावता झिरो बजेट शेती करावी असे ठोंबरे यांना वाटते. ठोंबरे यांच्या शेतीची पाहणी करण्यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांनी देखील यावेळी रासायनिक शेती सोडून झिरो बजेट नैसर्गिक शेती करण्याचा संकल्प केला. ब्युरो रिपोर्ट, ZBNF, SPTV.